नितीन त्यांच्यासोबत नॉस्टाकर एंडला. जास्त वेळ घेऊ नका, लक्ष असू द्या. जय हनुमान डेनोली अजूनही यानंतर 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. महत्त्वपूर्ण सामना पहिला चेंडू परेचा. पहिला चेंडू लेगस्टिकला मिस करून चालला. ऑनफिल्ड अंपायर के सर अर्थातच कृष्णा केने सरांचा सिग्नल वाईड झाला. अतिरिक्त 1 धाव याच समय धावफलकावरती जोडली जाईल. बॅटिंग करत असताना एक्स्ट्रा धावेसोबत डाव सुरू झालेला आहे बरडपाडा बी क्रिकेट संघाचा. अतिरिक्त धावेनं फलकाचा शुभारंभ आपण बघत आहोत. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे करण्यात आला होता. LBW लेग बिफोर विकेटसाठी मात्र हाईट फॅक्टर विचारात घेतला आहे. स्टेडीज तास काढण्याचा नकार करण्यात आलेला आहे कृष्णा केने सरांकडून. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईड आणि तदनंतर लगेचच कमबॅक केलंय ते गोलंदाज परेशनं. स्वतः संघाडायक करण्यात आले जे लीड करतात जनमान ढेनोलीनं आणि त्यांच्या माध्यमातून सध्या चांगलं कमबॅक होत असताना शफल झाले. पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग मिडविकेट डाऊन दी बॉल इनफिल्ड मध्ये पकडला गेला सुंदर झेल आणि याच बरोबर संपलाय सलामीवीर रवीचा खेळ. पहिला धक्का 1 वरती बरडपाडा बीला. वाईडनं षटकाची सुरुवात, त्यानंतर डॉट बॉल दबाव बनला आणि तो झुगारत आला नाही रवीला. तो माघारी परतला मिडविकेटला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकानं सुंदर झेल त्या ठिकाणी संपादित केला. गणेश होते त्या ठिकाणी. वेल जज कॅच त्याच्या वतीनं पकडण्यात आले. न्यू बॅटर जीवन सध्या खेळण्यासाठी स्टाकर एंडला आपण बघत आहोत. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग स्टिक हा चेंडू आपण बघत आहोत. ग्लास करतायत. बॅटची खडा घेतली होती. फायनल एकला बॅकअप करण्यात आला. मिळेल ती 1 सिंगल आणि या सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या पोहोचली पुढे ती सध्या 2 या आकड्यावरती. 2 ऑन बोर्ड. दुपारच्या मोडमोग सत्रात उपस्थित सर्वांचं समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं स्वागत आहे. ऑनलाईन व्ह्यूअर्स 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं आपल्यासोबत जॉईंट आहेत त्या सर्वांचं वेलकम. उपस्थित सर्व संघांचे पाठीराखे समर्थक हितचिंतक त्या सर्वांचं देखील आपण स्वागत करूयात. स्मरणीय क्रीडा स्पर्धा आणि या संस्मरणीय क्रीडा स्पर्धेचा महत्त्वपूर्ण पहिल्या पर्वातील हा दुसरा दिवस. पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढती दरम्यान आपण बघत आहोत. लो फुल टॉस फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम आर्मचा अत्यंत सुंदर वापर. स्क्वेअर लेग मधून बॉल काढलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. चौकारासोबत धावसंख्या पोहोचली पुढे 36 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. नितीन यांच्या बॅटमधून या 4 धावा. बॅकफुटवर आले. लेट कट स्लॅश केला चेंडू. बॅकवर्ड पॉइंटला 1 सिंगल बनेल. वेगवान धाव सध्या पूर्ण करण्यात आलेली आहे. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती सद्यस्थितीला 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. स्विंगिंग यॉर्कर अपील टोटली प्लम्प. बरोबर एस्ट्यांचा मधोमध सापडले. फुल लेन डिलिव्हरी आणि पाचीच्या स्वरूपात आणखीन एक झटका आता बसेल टीम बरडपाडा बी क्रिकेट संघाला. जीवन माघारी परत आहेत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. इकॉनॉमिकल कामगिरी. संगनायक परेशच्या अवघ्या 7 धावा त्याने दिलेल्या आहेत. महत्वपूर्ण 2 धक्के बसलेत बॅटिंग करणाऱ्या टीम बरडपाडा बीला. 7ला सध्या 2 लॉस. स्पीडअप करा. जनमान ढेनोली लेफ्ट हँडर बॉलर सध्या बॉलिंग मार्कवरती. साहिलला आपण बघत आहोत. निर्णायक दुसरं षटक ज्यानं
पहिल्या सामन्यामध्ये इफेक्टिव्ह कामगिरी केली होती तो साहिल सध्या गोलंदाजीसाठी निर्णायक दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पीडअप गरजेचं राहील. जयमान डेनोली कॅप्टन, परेश अँड ऑल टीम थोडं सहकार्य अपेक्षित आहे, स्पेशली वेळेच्या बाबतीत. बरोबर 3:22 पहिला बॉल पडलाय. लक्ष असू द्या, 3 षटकं तुम्हाला कुठल्या परिस्थितीत 15 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी फिनिश करायचे आहेत आणि आता आवश्यकतेनुसारच पाणी त्या ठिकाणी मैदानामध्ये पाठवलं जाईल. लक्ष असू द्या. 7 ऑन बोर्ड, 7 धावा दाफलकावरती दुसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघत आहोत अपकमिंग यंगस्टर जयमान डेनोली कडून साहिल. ऑलरेडी 2 सामने जिंकून आज ग्रुप बी मधून क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली आहे ती जय बजरंग कोल्ठन. कालचा दिवस गाजवला जय बजरंग कोल्ठन, जसे आज फॉर्म मध्ये त्याच फॉर्म मध्ये काल आपण पाहिलं जय बजरंगी बॉयज दहिगावला. लो फुल टॉस लॉफ्ट केलं समोर स्ट्रेट बॅटनं डाऊन द ग्राउंड खेळतात. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात एसडीज. वेल बॅकअप अँड ऑल्सो गुड थ्रो. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका साईडला. अपघात तर सहज शक्य होता आणि तो अपघात मैदानावरती झाला धावचीतच्या स्वरूपात. आणखीन एक फलंदाज माघारी दिनेश, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये दमदार बॅटिंग केली होती, ते आता नाखुश, निराश आणि हताश झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. धावचीतच्या स्वरूपात ते माघारी परत आहेत. 8 वरती तिसरा धक्का. न्यू बॅटर राहुल आपण बघत आहोत सध्या पोहोचलेले खेळण्यासाठी. फास्टली पोहोचा राहुल, जरा पावलांचा वेग वाढवा, गती वाढवा. धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 8. निर्णायक षटक सध्या सुरू असताना महत्वपूर्ण डावाचं या लढतीमध्ये आपण बघत आहोत. सद्यस्थितीला हे दुसरं. पहिल्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो नाहक ठरला आणि विकेट गमावली त्या ठिकाणी बॅटर दिनेशनं. न्यू बॅटर आपण बघत आहोत राहुल ऑन स्ट्राइक. लो फुल टॉस होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नाही. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट आपण बघितली. बरोबर बॅटरला बीट करत असताना बॉल मागे निघून चालला. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर. 8 धावा दाफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 8ला सध्या 3 लॉस. मागच्या मॅच मध्ये 34 धावा चेस करत असताना दमदार विजय जय बजरंग कोल्ठनचा. आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या डावात सध्या धावांसाठी धावाधाव सुरू आहे ती बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा बीची. आणखीन एक चांगला आउट स्विंगर लेफ्ट हँडर मीडियम पेसर कडून ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू गुडल्या स्पॉटवर टप्पा पडला. तसा तो हलकासा टर्न देखील झालेला आपण बघितला. बॅकअप करण्यात आलेला आहे पाठीमागे यष्टीरक्षकाकडून. निकेश आहेत विकेटकीपरच्या भूमिकेत. डॉट बॉलची सांगता सध्या होताना पाहायला मिळेल. मिस टाइम. कॉट बिहाइंडची संधी नव्हती. गोलंदाज जेव्हा फॉलो थ्रूमध्ये रनवेमध्ये जात असतो अवघड कार्य असतं त्याच्यासाठी. त्याच कारणास्तव अटेम्प्ट चांगला होता मात्र संधी त्याला बनवता आली नाही, तिचं सोनं करता आलं नाही. मिळेल ती 1 धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचली पुढे ती सध्या 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत निर्णायक दुसऱ्या षटकाचे. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल, नियंत्रण आपण बघत आहोत. त्या ठिकाणी गोलंदाज साहिलच्या स्पेलमधून अचूकतेवरती सध्या त्याची दमदार कामगिरी या मॅचमध्ये इम्पॅक्ट त्यानं टाकलेला आहे. परेशनं जसा इकॉनॉमिकल स्टार्ट केला होता त्या स्टार्टला कायम करत असताना निर्णायक दुसऱ्या षटकात साहिल. लॉफ्ट केलं समोर. लॉंग ऑफला बॅकअप आहे. सिद्धार्थ उपस्थित मिळेल ती फक्त एक सिंगल. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. यासोबत दुसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट. षटक 2 संपली. धावासंख्या आपण बघत आहोत 2 ओव्हरची अंती. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती. स्पीडअप करा इनिंग. आवश्यकतेनुसारच फक्त पाणी मैदानामध्ये पाठवलं जाईल. आता लक्ष असू द्या. ओनली इन केस ऑफ इमर्जन्सी. धावा 10 आहेत. निर्णायक आपण बघत आहोत महत्त्वपूर्ण मॅच मध्ये. आतापर्यंत 3 गडी गमावलेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील पडझड झाली होती. चेस द गेम खांदारेच्या विरोधात बॅटिंग करत असताना बरडपाडी बीची. मात्र बरडपाडा बी हा संघ तदनंतर पलटवार करण्यामध्ये देखील
सक्षम राहिला होता, हे देखील विसरून चालणार नाही. पाहिजे आता दिनेश जे पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित ठरले होते, 29 धावा विथ बॅट, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं ते धावचीत झाले. तदनंतर आता या मॅचमध्ये कशा पद्धतीने डाव सावरला जाईल हे देखील पाहणं चॅलेंजेबल बनेल. भावेश गोलंदाजीसाठी तिसरं षटक सध्या सुरू होते. स्पीडअप करा जयनमान डेनोली. काल यजमान संघ इन ॲक्शन आपण पाहिला. भावेश 11 समर्थक कृपा वडवली. 5 षटकांसाठी 43 बॉल त्याने टाकले होते. हा एक विक्रम या यजमान संघाच्या नावावरती स्पर्धेमध्ये आपण पाहिला. आणि ज्यांच्या नावानं संघ या स्पर्धेत खेळला ते भावेश सध्या आपल्या समोर जॉईंट आहेत. वेलकम आहे भावेश. सुरुवात डॉट न झालेली आहे. निर्णायक तिसऱ्या षटकाची भावेशची. धावसंख्या 10. 11 चेंडू अजूनही बाकी आहेत. निर्णायक दुसऱ्या क्षेत्राचे. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल बॅटिंग करणारा संघ. Bowler's back drive. Caught and ball. What a catch. Turning a spectacular one. Taken confidently by the bowler Bhavesh. Fourth goes down. बॅटरला त्याच कारणासोबत चर्चा करतात. स्क्वेअर ऑफ द लाईन 3 फिल्डर असले तरच तो इंटरप्टेड फिल्डिंग या रूलनुसार न असतो. स्क्वेअर ऑफ द लाईन ऑन साईडला जर 3 प्लेयर सेट करण्यात आले असतील तर तो नो असेल. संशय निर्माण झाला होता फलंदाजाला. त्याच कारणासोबत त्यानं पंचांची विचारणा केली. पंचाने देखील नियमावलीनुसार त्यांना पटवून दिला आणि सरते शेवटी आता मैदान सोडावं लागतंय सलामीवीर रवीला, जो बाद झाला होता त्याची सोबत देताना नितीनला. 7चं योगदान त्यांच्या बॅटमधून. न्यू बॅटर मैदानावरती पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत. रोशन वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती सध्याच्या घडीला. डबल 1 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. लोवर फुल टॉस ऑल साइडला वळवण्यात आला. स्कोअर लेगला भेटून बॉल जाईल डीप स्कोअर लेग सीमा पार. डावाला कलाटणी देणारा हा निर्णायक चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले सध्या पुढे ती 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड. जितक्या जास्त धावा उभारल्या जातील तितकं चांगलं बॅकअप गोलंदाजांना मिळेल जेव्हा ते धावसंख्येचं संरक्षण महत्वपूर्ण दुसऱ्या डावात करतील. मेन फॅक्टर दिनेश होते ज्यांनी मागच्या मॅचमध्ये 29 बनवले होते. ते धावचीच झाले आणि सध्या रोशन डाव सावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हवं तसं टॅबिंग झुललं नव्हतं. एक सिंगल. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल होता मात्र रोखण्यात आलेले. ओव्हरथ्रो झाला. दुसरी धाव आता बनेल एसिडीज. ती पूर्ण देखील करण्यात आलेली आहे. कॅज्युअल अप्रोच फिल्डरकडून 2 धावा. 2च्या सोबतीने धावसंख्या पोहोचली पुढे ती 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. धावा पाहायला मिळतात 17. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकाचे. बॅटची कडा आणि सुयश भावेशला मिळते या षटकातील सफलता दुसरी. तर मॅच मध्ये बसतोय झटका 5वा बरडपाडा बीला.
मागच्या मॅच मध्ये दिनेशचे 29 धावेचं समर्पक योगदान आणि या मॅच मध्ये आता रोशन देखील 7 योगदान देताना माघारी परतलेला आहे. धावा 17 आपण बघत आहोत. 5 फलंदाज बाद. षटकाची संख्या देखील डॉट बॉलनं. न्यू बॅटर आपण बघत आहोत त्या ठिकाणी नयनला. षटक 3 संपली. धावा संख्या अवघी 17 आहे. 3 षटकांच्या अंती 5 गडी गमावलेत बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा बी क्रिकेट संघानं. अंतिम षटक पहिल्या डावाचं. गोलंदाजीसाठी पहिले तर कॅप्टन आता इन्व्हाइट केलंय लास्ट ओव्हरमध्ये निकेशला, जो विकेट किपर बॅटर आहे त्याचबरोबर गोलंदाजी देखील करतो. म्हणजे टीमचा चांगला जिनियन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग मार्कर ओव्हर नंबर 4च्या दरम्यान तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल स्टॅकर यांना आणि त्यांच्यासोबत नयन, हे 2 बॅटर सध्या ऑन विकेट आपल्याला पाहायला मिळतात. स्पीडअप करा, थोडं फास्ट केला जनमान डेनोली, कारण यानंतर क्वार्टर फायनल नंबर 2 आणि तदनंतर आणखीन एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. लक्ष असू द्या. पहिला बॉल हाईट फॅक्टर पंचाने विचारात घेतलाय. सिग्नल आला वेस्ट ऑफ बाईट बीमरचा स्क्वेअर लेग अंपायर कडून. त्यावरती मिळणारा या महत्त्वपूर्ण 2 धावा. नो +2 एक्स्ट्रा 3 धावा ऍड होतील आणि एक्स्ट्रा 3 धाव्याच्या सोबतीने धावा संख्या पोहोचली पुढे ती आतापर्यंत 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल फ्रीट. सुरुवात निकेची थोडी खराब झाली आहे. फ्रीट संधी आता बनली आहे बॅटर राहुलला. 6 बॉलमध्ये 15-20 धावा स्कोर केल्या तर फायटिंग टोटल पर्यंत पोहोचेल संघ बरडपाडा बी. फ्रीट आणि तो बॉल आता वाईड पाहायला मिळतोय. दिशेवरती नियंत्रण नाहीये. एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धावेसोबत धावसंख्या पोहोचली पुढे ती 21 धावा. एकही बॉल न टाकताना लिगली त्या ठिकाणी 4 धावा आता खर्च करण्यात आलेल्या आहेत त्या गोलंदाज निकेश कडून. टेन्शन सध्या वाढले एसटी रक्षक संगनायक परेश घोरडचं. फ्रीट कंटिन्यू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. एक सिंगल पूर्ण करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता मात्र एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने पोहोचले पुढे डबल डिजिट डबल फिगर 22. 22 या आकड्यावरती हे स्कोर कार्ड आपण बघत आहोत. नयन ऑन स्ट्राइक. कमबॅक हवं. एक्स्ट्रा धावा खर्च करण्यात आलेले आहेत गोलंदाज निकेश कडून. शॉर्ट ऑफ गुड लेन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जसा टॉस झाला तसा एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती आपण पाहिला. पूल करण्याचा प्रयत्न फसला तो नयनचा. डॉट चेंडू पहिला निर्णायक अंतिम षटकातील डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना धावफलक स्थिर आहे. 22 धावा धावफलकावर. स्ट्रेट पॅटर्न लॉफ्ट केल्या समोर व्ही शेप मध्ये. सुरक्षित फटका. एक सिंगल बनली. दुसऱ्या धावेचा कॉल. विकेट किपर रेडला थ्रो थोडा लेझी आला त्याच कारणासह आपण बघत आहोत. दुसरी धाव देखील आता सहजगत्या प्राप्त होताना दिसेल. 2च्या सोबतीने धावसंख्या पोहोचली पुढे 24. 24 धावा याचबरोबर धावफलकावरती. 3 बॉल अजूनही बाकी आहेत निर्णायक पहिल्या सत्राचे पहिल्या डावाचे. ऑन स्ट्राइक. फुलर लेंथ अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतायत. ऑफस्टॉपच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत फलंदाजाचा. आणखीन एक निर्धाव चेंडू. नो +2. तदनंतर वाईड. एक्स्ट्रा 4 दिल्या होत्या मात्र वापसी केली आहे त्या ठिकाणी गोलंदाज निकेशनं. आणखीन एक चांगला बॉल. आता कम्फर्ट झोनमध्ये गोलंदाज आपण बघत आहोत. सलगचा लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. 24 धावा धावफलकावरती. 24 ऑन बोर्ड. स्टील 1 डिलिव्हरी टू लेफ्ट. पारस मोपे उपस्थित झालेले आहेत. समर्थ ग्रुपच्या चषकाच्या निमित्तानं आपलंही स्वागत आहे पारस. या पण व्यासपीठावरती तिसरा चेंडू. सलगचा डॉट आलाय आणि काय फिनिश केलाय. सुरुवात खराब होती मात्र शेवट समर्पक गोड केलाय तो गोलंदाज निकेशनं. पहिला डाव संपला. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. धावसंख्या धावफलकावरती 24 उभारली आणि 25चं माफक लक्ष द्वितीय सत्रात जनमान डेनोली समोर ठेवलंय बरडपाडा बीनं.
पहिल्या मॅच मध्ये 29 धावा दिनेश यांच्या आपल्याला पाहायला मिळाल्या, मात्र या महत्त्वपूर्ण पहिल्या डावात ते धावचीत जसे झाले धावफलकावरती हवे ती धावसंख्या उभारता आली नाही. बरडपाडा बी ला ताच कारणाचं स्ट्रगल पहिल्या डावामध्ये आपण पाहिलेले. अवघ्या 24 बनवल्या, 25चं माफक लक्ष. फिल्डिंग लगेच सेट करा बरडपाडा बी. चला फिल्डिंग सेट करा बरडपाडा बीट. 25 टू विन, 25 धाबेचं लक्ष. चला ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा. जयमान डेनोली. 25 धाबेचं लक्ष. फिल्डिंग सेट करून घ्या. बरडपाडा बी ज्या काही क्वेरी आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत. ऑफिशियल्सला रिक्वेस्ट आहे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा लगेचच. चला सामना आपण कंटिन्यू करा. सामना स्टॉप करू नका. चला सामना सुरू घ्या. क्लिअरली आता आम्ही सांगतोय सर्व प्रेक्षकांना, जो निकेश पवार हा खेळाडू आहे डेनोली टीमचा, त्याचा अगेन्स्ट ऑब्जेक्शन आलेलं आहे. मात्र डेनोली संघाच्या कर्णधाराची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जर त्या प्लेअरचे डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाईड झाले नाही, जरी आम्ही सामना जिंकलो तरी अपोनंट बरडपाडा बी टीमला तुम्ही विन घोषित करा. हा निर्णय त्यांनी आमच्यापर्यंत कळवलेला आहे. ओरिजिनल येस इट इज ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. लक्ष सुद्धा 25चं लक्ष. निकेश आणि त्यांच्यासोबत सचिन सलामीवीराच्या भूमिकेत. डेनोलीचे कॅप्टन परेश आपण लगेचच डॉक्युमेंटची पूर्तता देखील करा. लक्ष सुद्धा. ट्वेंटी 25 टू विन, 25चं लक्ष. सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा बरडपाडा बी. सामना सुरू होते. महत्वपूर्ण लढत. निर्णायक द्वितीय सत्र. 25चं लक्ष. सलामीसाठी सचिन स्ट्रायकर एंडला आणि त्यांच्यासोबत आपण बघत आहोत निकेशला नॉन स्ट्रायकिंग एंडवर. 24 चेंडू 25 धावा. गोलंदाजीसाठी पाहिले तर रोशन पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्याकरता.
पहिला बॉल बॅकफुटवर आले, कव्हर्स मधून काढलाय, एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल करतायत, मात्र एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. बॅकअप करण्यात आलेले इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाकडून. सिंगल धाब्यानं डाव सुरू झालेला आहे. निलेश आणि निकेश एकाच राशीचे दोन फलंदाज मैदानावरती आपण बघत आहोत. जर्सीवरती नेम सचिन जरूर आहे, मात्र ओरिजिनल नेम त्या बॅटरचं निलेश आहे अशी माहिती आमच्यापर्यंत 12th मॅननं पोहोचवलेली आहे. त्याच कारणास्तव 12th मॅन तुमचं अपडेट असणं गरजेचं असतं. पूल काढण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न होता, तो फसलेला आपण बघत आहोत. फलंदाज निकेशचा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. इकॉनॉमिकल कामगिरी करावी लागेल. डॉट बॉल पर्सेंटेज, त्याचबरोबर विकेट टेकिंग गोलंदाजी हे यशाचं गमक असेल द्वितीय सत्रात बरडपाडा बी साठी. पुलर लेन ड्राईव्ह केलाय समोर, लॉंग ऑफचे फिल्डर थोडेसे वाढे उभे आहेत. बॅकअप जोपर्यंत केलं जाईल, सेकंडचा कॉल निलेश ट्रॅकर एंडला परतल्यानंतर देण्यात आला होता आणि ती दुसरी धाव देखील आता निकेश कडून सहजगत्या पूर्ण करण्यात आलेली आहे. 2च्या सोबतीनं त्याचा इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन, तर सांघिक धावफलक आपण बघत आहोत पोचले पुढे 3 या आकड्यावरती. 3 ऑन बोर्ड. लो फुल टॉस ऑन साइडला वळवलाय, गॅप आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर देखील मार्गच होताना पाहायला मिळेल. वन मॉस ओव्हर दी राईट, वाईड काव कॉर्नर फेसला, पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार, चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ते 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. ऑन साइडला आणखीन एक पॉवर पॅक फटका, मिड विकेटला, बॉल सीमा पार, भव्य षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक आपण बघत आहोत पोहोचलोय ते 13 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड. बाराची आवश्यकता त्या मॅच मध्ये विजयासाठी. 19 चेंडू जगेल बाकी आहे. तुफानी फटकेबाजी सध्या सुरू आहे स्ट्रायकर एंडला निकेशची. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, पहिल्या बाउन्स वरती बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चमकदार चौकार निकेश पवारच्या बॅट मधून. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट, 17 धावा उभारल्या. आवश्यकता आता विजयासाठी अवघ्या 8 धावसंख्येची. 8 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. ऑन स्ट्राईक निलेश गोरडला सध्या आपण बघत आहोत. निकेश पवारनं पहिल्या षटकात इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन दिलेले 5 चेंडूत. त्या ठिकाणी 16 धावसंख्येचं 2 चौकार, 1 षटकार, 1 डबल त्याच्या बॅटमधून. समीकरण उद्ध्वस्त करण्यात आलेले 18 चेंडू 3 षटकात. आवश्यकता अवघ्या 8 धावेची. तन्मय गोलंदाजीसाठी आणखीन एक यंगस्टर बरडपाडा बी टीमचा. मागच्या मॅचचा हिरो दिनेश जसा या मॅच मध्ये स्वस्तात माघारी परतला, तशी धावफलकावरती वाटचाल करता आली नाही बरडपाडा बीला. त्याच कारणासह 25 धावसंख्येचं संरक्षण करत असताना आपण बघत आहोत. सध्या पिछाड झालेली आहे बरडपाडा बीची. फुल टॉस ड्राईव्ह केला, सॉफ्ट हँडली खेळतायत गॅपमध्ये. कव्हरचे फिल्डर पोहोचतायत, मिळेल ती फक्त एक सिंगल. आणि या सिंगलच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ते आतापर्यंत 18 या आकड्यावर. समीकरण विजयासाठी या मॅच मध्ये थोडं सोयीस्कर, सोपं, सुलभ, सहज शक्य. जनमान डिनोलीसाठी 18 बनवल्या गेल्या, 7ची अजून आवश्यकता. फुल टॉस बॉल, मिस टाइम फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतात सनी आणि त्यानं पकडलाय हा झेल. याचबरोबर मॅच मध्ये संपलाय फलंदाज निकेशचा खेळ. पहिला धक्का जनमान डिनोलीला.
गोरड नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. समोरच्या ग्रुप चषकाच्या निमित्तानं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहस्त्र स्वागत. त्यांच्या समेत उपस्थित त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या आपण व्यासपीठावरती समर्थ ग्रुप चषकाच्या निमित्तानं आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सात धावेची आवश्यकता. न्यू बॅटर आपण बघत आहोत. परेश गोरड स्वतः संघनायक सध्या जॉईन करतोय. त्या ठिकाणी बॅटर निलेश गोरडच्या समवेत 7ची आवश्यकता विजयासाठी. संगणक पाहिजे कशा पद्धतीने फिनिशिंग टच देईल. शॉर्ट कॅमिओ निकेशचा राहिला चेस डाऊन करत असताना 25चं टार्गेट. स्विच इट रिव्हर्स टीम. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहे डीप मध्ये. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल तोपर्यंत मिळेल ती एक धाव. दुसरीचा प्रयत्न सुरू होता मात्र एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. त्या ठिकाणी बॅटर परेश गोरडला सिंगलच्या सहाय्याने धावफलक आपण बघत आहोत. 19 आकड्यावरती 6 धावेची आवश्यकता त्या मॅच मध्ये. मच निडेड सिक्सर रिक्वायर्ड. एक मॅक्सिमम होय हवा एक मोठा स्ट्रोक विजयासाठी. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टिकला बॉलला धडक मारली आहे. फलंदाज बाद. लागलाय धक्का दुसरा. 19 वर जयनमान डेनोलीला माघारी परततायत सलामीवीर निलेश गोरड. बॅक टू द पॅव्हलियन. षटकात दिलेले गोलंदाज तन्मयनं 19 धावा धावफलकावरती 6ची अजून आवश्यकता. न्यू बॅटर आपण बघत आहोत भावेशला. सध्या स्ट्रायकर एंडला स्पीडअप करा. फिल्डिंग करणारा संघ बरडपाडा बी. डाऊन द लेग स्टिक वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल अतिरिक्त धावसंख्येसोबत. हा स्कोर आपण बघत आहोत सध्या पुढे पोहोचलेला आहे. तो आतापर्यंत 20 आकड्यावरती 25चा पाठलाग करतायत. अजूनही 5ची आवश्यकता विजयासाठी. मिस टाइम. झेलची संधी. कॉट अँड बॉलचा चान्स आणि त्याचं सोनं. भावेश माघारी परततोय. तिसरं सुयश मिळून दिलंय ते गोलंदाज तन्मयनं. यंगस्टर आहे मात्र तो प्रभावित करतोय सिनियर प्लेयर दिनेश त्याला जसजसा काळमंत्र देत आहेत. त्यांची पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग झाली होती. त्याचं इम्प्लिमेंटेशन सक्सेस मध्ये होताना आपण बघत आहोत. विकेट 3 गमावलेले आहेत जनमान डेनोलीला. 13 चेंडू 5 हे समीकरण स्पीडअप करा. तेजसला आपण बघत आहोत सध्या न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करता. अजून 1 चेंडू बाकी आहे. अवघ्या 3 धावा देत असताना महत्वपूर्ण 3 धक्के दिलेत ते गोलंदाज तन्मयनं जनमान डेनोलीला. विजय अगदी त्यांच्या समोर असला मात्र तो दुरावण्याचा प्रयत्न तो करत आहे. वेगवान चेंडू पायात होता. अपील स्ट्रॉंग झालं मात्र पिचिंग आउटसाइड लेग स्टिक. त्याच कारणासह नकार करण्यात आलेला आहे. 5चा अपील पंचाने फेटाळला. षटकाची सांगता. ओव्हर नंबर 2 झाली कंप्लीट. धावसंख्या उभारली गेली 2 षटकांची आणि ती 20. 12 चेंडू 2 षटकं आणि आता आवश्यकता विजयासाठी ती 5 धावेची. 5 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. पाच धावेची आवश्यकता आहे. स्पीडअप करा. बरडपाडा बी ऑनफिल्ड अंपायर. प्लेयर्सला सूचना द्या. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. टीम मॉडल नकोय. बरडपाडा बी संघ कॅप्टन फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. नितीन अँड ऑल टीम डिले करू नका. अजूनही यानंतर 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. लक्ष असू द्या.
20 धावा दाफलकावरती. दिनेश आहेत गोलंदाजी करता आजचा दिवस विथ बॅट, ज्यांचा जबरदस्त परफॉर्मन्स पहिल्या डावामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता. फलंदाजी करत असताना काय कमबॅक केलं होतं. चेंज द गेम खादाऱ्याच्या अगेन्स्ट त्या मिळवलेल्या 29 धावा संस्मरणीय असतील. मात्र या मॅचमध्ये आता एक्स्ट्रानं सुरुवात त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. धावसंख्या 21, 4 ची आवश्यकता. जस्ट 4 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. आणखीन एक वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, सलगची दुसरी आता ऍड केली जाईल. धावसंख्या एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने आपण बघत आहोत पोचली पुढे. ती सध्याच्या स्थितीला इन डबल डिजिट डबल फिगर 22 ऑन बोर्ड. 3 ची आवश्यकता आता विजयासाठी. लो फुलटॉस डॉट बॉल. धाव हवी आहे आणि ती आता मिळेल देखील. बायच्या स्वरूपात ही सिंगल येताना आपण बघत आहोत. धावसंख्या पोहोचते पुढे. ती सिंगलच्या सोबतीनं 23 आकड्यावरती 2 ची आवश्यकता आता या मॅच मध्ये. स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट आणि हा विजय चौकार. याचबरोबर 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली आहे ती जयनमान डेनोलीनं. मनपूर्वक अभिनंदन जयनमान डेनोली. टफ फॅन आडला आपण देऊ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. आपण आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करूया टीम बरडपाडा बी क्रिकेट संघाचं. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. सामनावीराच्या पुरस्काराची उद्घोषणा आपण करत आहोत. मॅन ऑफ द मॅच सामनावीर आणि या पुरस्काराची घोषणा त्या ठिकाणी आपण करत आहोत. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. क्वार्टर फायनल नंबर 2 जय बजरंग कोलटन त्यांना फाईट करेल जयनमान डेनोली. मॅन ऑफ द मॅच सामन्यावरचा किताब आपण देत आहोत संघनायक परेश घोरडला. 2 विकेट पॉवर प्ले मध्ये कॅरी केल्या. सुरुवात चांगली करून दिली स्वतः संघनायक या सामन्याचे. सामनावीर या परेश फर्स्ट ऑफ ऑल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करा. सामनावीरासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं भरपूर सारी पारितोषिक आपण बघत आहोत. खास करून आपल्याला सामनावीराचं चषक ज्यांच्या वतीने लाभलेले ते मनीषजी रवींद्र गोंदले. त्याचबरोबर स्वीट बॉक्स ज्यांच्या वतीने लाभलेले नितीनजी शिंगोले. कोल्ड्रिंक आपल्याला लाभले राज्याजी शिंगोले यांच्या वतीनं. तर